निरंजन डावखरे. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 5. शासनाने डिटेल्ड असं उत्तर दिलंय. 1954 पासून ते 2025 पर्यंत जे प्रक्रिया शासनाने राबवले त्याच्याबद्दल सविस्तर त्यांनी दिलेत. त्याच्यामुळे माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की सदर जमीन वतनाची असल्याचे दिसून येते. ती जमीन रिग्रांट झाली होती का? आणि ती जमीन खरेदी विक्री होताना जुन्या शर्ती ज्या होत्या त्या नवीन शर्ती म्हणजे ज्या जुन्या शर्तीची होती का नवीन शर्तीची होती? म्हणजे जमीन खरेदी विक्री होताना जुन्या शर्तीच्या हिशोबाने झाल्या का नवीन शर्तीच्या हिशोबाने झाल्या? आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडनं परवानगी घेण्यात आली का? त्याचबरोबर सभापती महोदय, या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की सदरची नावे कशाच्या आधारे कमी झाली याचा बोध होत नाही. तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जर बोध होत नाही तर आपण काय कारवाई केली आणि या प्रकरणामध्ये अनियमितता झाली का, झाली आहे हे खरे आहे का, आणि यावर आपण काय कारवाई केली? सभापती महोदय, या प्रकरणाच्या अनेक वेळा चौकशा झाल्या आहेत. पुण्याचे माजी विभागीय आयुक्त होते प्रभाकर देशमुख यांच्या संबंधाने ही तक्रारी होत्या. त्यामध्ये मुंबई पर्सनल इनाम ॲक्ट, अबॉलिशन ॲक्ट 1952, मुंबई कुड वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948, महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम 1961, अकृषिक परवानगीबाबतचा कायदा, जमिनीच्या मूल्यांकनाबाबतचा कायदा, त्या जमिनीचे जे बाबतच्या पुनर्वसन संबंधी अनेक विषय आले होते त्याबद्दलच्या संपूर्ण चौकशी, मालमत्तेबद्दल शासनास जे काही आपल्याला अवगत करलं याबद्दल साऱ्याच चौकशी या ठिकाणी झाल्या होत्या. आणि सभापती महोदय, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सर्व चौकशाही बंद केल्या आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार येण्यापूर्वी 2014 या ठिकाणी तक्रारी बंद झाल्या आहे. आता यामध्ये दोनच भाग आहे. केस नस्तबद्ध झालेली आहे, परंतु पुन्हा माझ्याकडे एक तक्रार आली होती 27/5/2025 आत्ता आपलं शासन आल्यावर. आणि तेव्हा एक यामध्ये जे तक्रारदार आहे दीपक कदम पाटील यांनी असं निदर्शनास आणलं की ही जमीन आहे, ही जमीन त्या काळामध्ये महाडिक आणि पाटणकरांची 85 हेक्टर जमीन होती. ती जमीन हे या ठिकाणी इनाम होती आणि पर्सनल इनाममध्ये ही जमीन असताना त्या जमिनीच्या कुळामध्ये जवळपास 150 गावकऱ्यांचे नाव होते. ती वहिवाट त्यांची होती. ते 150 लोकांची वहिवाट दाखवली, कुळामध्ये ती नावं आली, पण अचानक 2003-4 आणि 4-5 ही नावं 7-12 अचानक गायब झाली. आणि त्यामुळे 2004-5 नंतर ही नावं 7-12 नसल्यामुळं नंतर मात्र त्याचे व्यवहार हे त्या कुळाशी काही संबंध राहिला नाही, त्याच्यामध्ये गावकऱ्याशी काही संबंध राहिला नाही. पुढच्या काळात गावकऱ्यांना काही कुठं त्यांनी आपली अपील केलं नाही की आमचे नाव गेले, आमचे नाव पुन्हा वापस आले पाहिजे. असं प्रकरण होता 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 सभापती महोदय 2010 मग याच्या खरेदी विक्री झाल्या. कारण आता गावकऱ्याचे नावच 7-12 आले नाही. त्यामुळं जो मूळ त्या ठिकाणी ज्यांच्या नावाने जमीन होती त्यांनी ही जमीन विक्री केली. आणि विक्री केल्यानंतर माझ्याकडे जी तक्रार आली आहे ती तक्रार एवढीच आहे की 4-5 अचानक ग्रामस्थाचे नावं कसे त्यातनं 7-12 त्या ठिकाणी नोंदी रद्द झाल्या याचीच तक्रार आहे. आणि त्याकरता मग मी चौकशी केलेली आहे. चौकशी त्या ठिकाणी एजीओकडनं करण्याचे आदेश दिले होते. यावर आता ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे क्वाशी ज्युडिशियल केस सुरू झाली आहे. म्हणजे आता हा जे ग्रामस्थाचे नावं नोंदी कमी झाल्या यावर आता अर्धन्यायिक केस आमच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे सुरू झाली. आणि आता अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे आजच त्याची सुनावणी आहे. आणि ही सुनावणी झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी आदेश पारित करतील की कुठल्या कारणाने ही नावे कमी झाली, त्यात अनियमितता झाली का. जे निरंजन डावकरेंनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्या सर्वाचं प्रश्नाचं उत्तर हे अर्धन्यायिक केसचा निकाल आल्यावरच त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण क्वाशी ज्युडिशियल केस सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मला वाटतं आता या ॲडिशनल कलेक्टरच्या निकालाची वाट बघावी लागेल.